आहेत गाण्यामध्ये आणि ती आता खांद्यावर बसलेले आहेत लोकांच्या असे घनश्या डोक्यावर बसले. आता काय पण बिग बॉस आठवतोय कंट्रोल केलाय खूप स्वतःला आज. माईक मध्ये आवाज जायचं नाही. आवाज फार कमी आहे. माईकची गरज नाहीये कारण ते सगळं बोललेलेच आहे. खांद्याचं तिने डोकं केलेलं आहे. जान्हवी आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबर आहे टॉपचा किंग सूरज चव्हाण. येस, चला चला बसून घ्या म्हणजे नुसतं बसा. दुपारची वेळ आहे ना. ये कुठं बसतोस? येस, बसा बसा. येस. सो आता अत्यंत एक एनर्जेटिक गाणं सादर झालेलं आहे. वाजीव दादा हळदीचं गाणं. आणि मला गॅरंटी आहे की ह्याच्यानंतर जे काही हळदीचे समारंभ होतील त्यामध्ये हे गाणं धुमाकूळ घालणार. आणि त्याच्या व्यतिरिक्त असं कुठेतरी मोठं ड्राईव्हला वगैरे जातोय, काहीतरी एनर्जी पाहिजे, झोप येते, तेव्हा झोप उडवायला हे गाणं येणार याची खात्री आहे. हे गाणं डोक्यात आलं ते केदार सरांच्या. त्यांनी ठरवलं चंदन कांबळे यांच्याकडनं गाणं करून घ्यायचं. तर त्याच्याबद्दल सांगा सर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चंदन कांबळे हे काही नवीन नाव नाही आपल्या मराठी संगीत क्षेत्रामधलं. कारण इतकी सुपरहिट गाणी त्यांनी दिलेली आहेत. त्यातलं लखाबाई तर फारच प्रसिद्ध, त्याच्या आवडीचं गाणं. आमची प्लेलिस्ट बदलायला चालली असं. आमची दिगात झापूक झुपूक लखाबाई अशी आमची प्लेलिस्ट आहे. सो चंदन कांबळे या व्यक्तीबरोबर काम करताना अत्यंत आनंद अशासाठी झाला कारण चित्रपटाच्या एका ज्या टप्प्यावर हे गाणं येतं ना तिथे चित्रपट फारच भरधाव वेगाने पुढे जाण्याची गरज होती. आणि ते भरधाव वेग कधी येऊ शकतो जेव्हा अशा पद्धतीचं गाणं जे एनर्जेटिक असेल. आज तुम्ही गाणं ऐकताना जेवढे आनंदी असाल ते पहिल्यांदा ऐकताना मी पण आनंदी होतो. फक्त याचं कळत नव्हतं की हे सगळं पिक्चराइज करण्यासाठी कशा पद्धती करायचं. दोन रात्री पूर्ण. आणि तू जागा होतास. मी पूर्ण. तू तर जागाच होतास रे. मी जागा होतो, तुझ्यामुळे मी जागा होतो. तर 2 रात्र चेतन नावाचे आमचे कोरिओग्राफर आहेत आणि त्यांचा जो ट्रूप होता जवळजवळ 250 लोकांनी या चित्रकलामध्ये भाग घेतलेला आहे. मजा आहे. या आजपर्यंत 2 टीजर्स, 2 गाणी, 1 ट्रेलर आणि हे गाणं आणखीन उत्सुकता वाढवेल अशी मला खात्री वाटते. आता असं चढत जाते असं मला वाटतं. टीजर, मग गाणं, मग त्यानंतर ट्रेलर आणि आता हे गाणं आलंय. असं एक सूरज तुला रात्रभर जागा ठेवलं रे सरांनी. सरांनी 2 दिवस मला जागा ठेवली. 2 दिवस जागा ठेवली, झोप उडवली होती. पण आता झोपायचं नाही, फक्त आता डोक्यात एकच आहे, काम मस्त करायचं, झोपट झापूक हिट करायचं. क्या बात आहे. म्हणजे अजूनही त्या दिवसापासून जी झोप उडवली ती झोप उडवलेलीच आहे. मी या सर म्हणले जागा होतो मी, तर माझा या गाण्यामध्ये अगदी छोटासा भाग होता पण ती एनर्जी जी काय होती मी मगाशी सांगत होतो. मी पुण्याहून शूट करून तिथे गेलो रात्री आणि रात्री 75-80 वर्षाच्या एक आजीबाई या गाण्यावर नाचत होत्या आणि त्या या गाण्यामध्ये पण आहेत सर म्हणले तसं. म्हणजे कारण आपण तिकडची लोकल जी लोक असतात जी क्राऊड म्हणून आपल्याला पाहिजे असतात त्यांना आपण बोलवतो आणि वेगवेगळ्या वयोगटाचे पाहिजे होते. लहान मुलं पण होती आणि वयोवृद्ध पण होती. पण त्या 80 वर्षाच्या ज्या आजी होत्या त्या उत्साहाने नाचत होत्या. म्हटलं गाणं हिट आहे. आणि याच्यामध्ये आता इथे भांडण करताना दिसले छोटा पुढारी आणि जान्हवी, पण ते या गाण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. तर त्याच्याबद्दल सांग जान्हवी. अगदीच खूप मज्जा आली गाणं शूट करताना. कदाचित सर आपण रात्री 11:30 वाजता शूट करायला घेतलं ना हे गाणं. म्हणजे आमची एंट्री स्पेशली. सो खूप थकलेलं होतं कारण की मी स्वतः एक शूट करून मग पोहोचलेले तिथे. पण जेव्हा गाणं लावलं तेव्हा म्हणजे आमच्या कोरिओग्राफर्सना म्हणायची गरजच नाही लागली की एनर्जी लावा, कारण गरजच नव्हती. सगळे फुल एनर्जीनेच नाचत होते आणि खूप धमाल आली, खूप मजा आली. अगदीच सूरज करू खरं सांगायचं तर अपेक्षा नव्हती की तू इतकं सुंदर काम करेल. पण जेव्हा ट्रेलर बघितला मी पूर्ण सिनेमाचा माझ्या डोळ्यात पाणी आलं की म्हणजे तेव्हा कळलं की सूरज काहीही करू शकतो. आणि आय फील व्हेरी प्राऊड की त्यांनी इतका सुंदर सिनेमा केला. अगदीच म्हणजे त्याचं सगळं क्रेडिट सरांनाच जात आहे. सरांनी त्याच्यावरून करून घेतलंय. करून घेणं खूप गरजेचं होतं आणि
सूरजने खूप कमाल काम केलंय, माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. आणि मला आता उत्सुकता फक्त 25 एप्रिलची आहे की मी कधी हा सिनेमा बघतीये. सो खूप धमाल आली. येस श्याम जी आप कोई बोलेंगे? जरूर जरूर. हाँ. तर खर तर सिनेमा तर बघितला म्हणजे ट्रेलर बघितलाय, ट्रेजर सुद्धा बघितलाय. काही बोलायची गरज नाही, कारण प्रत्येकाची आतुरता वाढलेली आहे. आणि सूरजचा तर प्रवास आता आपण सिनेमावरती मोठ्या पडद्यावरती पाहणारच आहोत, पण प्रत्यक्षात मी सुद्धा सूरजचा प्रवास बघितलेला आहे. आणि जान्हवी मॅडमनी जसं सांगितलं की सूरज काही करू शकतो, तर त्याला त्याच्या आत्मविश्वासाला आणि त्याला सलूट. पण केदार सरांनी जो सिनेमा त्याच्याकडून करून घेतलाय ना, बापरे बाप. आता महाराष्ट्रात फक्त एकच आतुरता आहे, 25 एप्रिल येतोय कधी आणि आम्ही थिएटरला जातोय कधी. आणि जेव्हा आम्ही गाण्याच्या शूटिंगला गेलो, एनर्जी लावा असं एकदाही कोरिओग्राफरला म्हणावं लागलं नाही. गाणं ऐकले आणि ते बोल ऐकले की एनर्जी ऑटोमॅटिक लागत होती. गाणं हिट आता बघितलं ना तुम्ही, आताही सुद्धा ऑटोमॅटिक ते हालचाल डान्स होतोय आणि खूप छान सूरजने सिनेमा केलाय. बाप एकदा आता 25 एप्रिल झालं ना, इथून पुढं फक्त थिएटर मध्ये दिसेल ते झापूक झोपूकच. मला वाटतं दुसरी उत्सुकता तुला ही पण आहे. टाळी वाजलीच पाहिजे. फक्त याचं शूटिंग करताना गंमत आली होती, बाकी सगळे ठीक होते, पण याला मात्र खांद्यावर उचलून घ्यावं लागलं. तो माझ्या फ्रेम मध्येच दिसत नव्हता. तो आमचा अभिषेक बिचारा, त्याच्यासाठी मी त्याला सांगितलं याला खांद्यावर उचलून. त्याच्या खांद्यावर बी पण मी माझ्या उभ्या आयुष्यात कुणाच्याही खांद्यावरती बसलो नाही, त्यात माझ्या वडिलांच्या सुद्धा खांद्यावरती बसलो नाही. पण केदार सरांनी जो खांदा दिला त्या खांद्यावरती मी आत्मविश्वास तो दुखो किंवा ना दुखो, पण केदार सरांनी जो माझ्यासाठी खांदा निवडला त्याच्यावरती मी बसलो. म्हणजे मला माहित होतं की सर माझ्यासाठी कुणाचाही चुकीचा खांदा निवडणार नाही आणि सरांसाठी मी चुकीचा मला या बोलण्यातनं एवढं दिसतंय केदार सर की पुढच्या पिक्चरची ऑडिशन त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला आजची गोष्ट सांगतो. आता मी मध्ये बाहेर चहा घेत होतो, तर मला म्हणाला की याच्यानंतर तुम्ही काही नाटक, सिनेमा, सिरियल काय करणार आहेत का? म्हटलं आधी मी ना जरा शांतपणे 10 दिवस झोपणार आहे. हा रिलीज वगैरे झाला, पोस्ट प्रमोशन झाल्यानंतर. तो म्हणाला उठल्यानंतर माझा चेहरा बघा. तर म्हटलं झोपताना तुझा फोटो घेऊन झोपतो, उठल्यानंतर तुझा चेहरा. सर काय म्हणले, झोपणार मी डायरेक्ट 10 दिवसानंतर. मी त्यांना म्हणलं सर झोपा, पण माझा फोटो घेऊन झोपा, जेणेकरून आमच्यासारखे नवोदित कलाकार तुम्हाला उठल्याच्या नंतर दिसतील की यांना बी कलाकार म्हणून पुढे आणायचं. सिनेमे करणं बंद करतील. याचं बिग बॉस सुरू झालेलं आहे. जगातला हा पहिला पुढारी आहे ज्याला खुर्ची सोडायची. काय माहिती, जगातला पहिला पुढारी आहे ज्याला खुर्ची सोडायची म्हणते आणि पिक्चर मध्ये काम करायचं, नाही तर त्यांना खुर्ची सोडायची नसते. तर असं सूरज यार नाही, खुर्ची सोडणार नाही, खुर्चीवर सिनेमा काढा म्हणतोय. मी सांगतो जनरल आठवण करून देतो की झापूक झुपूक या सिनेमासाठी आपण आठवण करून देतो त्यात सूरज चव्हाण नाही. आता एक सेकंदासाठी मला लक्षात येईल मी कुणावर काम केलं. मी छडी मारली ती नक्की कोणाला मारली. तर या सूरज चव्हाण यांना मारलेली आहे ती छडी. आणि वाजीव दादा हे गाणं याच्यासाठी आपण भेटलेलो आहे आणि ते महाराष्ट्रभर जगभरात भारतभर जगभरात ते पसरावं अशी आम्हाला खात्रीच आहे करणार आणि वाजणार. सूरज काहीतरी गुलीगत बोलून दाखव यार. आता मला ते टेन्शन जे तुला दिसतंय ना की 25 एप्रिल पासून आपला सिनेमा येतोय, टेन्शन वगैरे हे मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. सर टेन्शन कधी घेतलं नाही, घेणार मी नाही. पण आता सगळ्यांना विचारतो तुझ्या चेहऱ्यावर सिनेमा कशी जायचं फक्त मला कशाचं ती आयडीचं माझ्या. हे वेगळी कारण कसं आहे माहिती का, पहिली माझी टिकटॉकला मिलियनची आयडी होती आणि मी बिगारी म्हणून कामाला गेलतो. मला माहितीच नाही, त्यांनी माझा नंबर घेतला आणि म्हणला तुम्हाला असं काहीतरी देणार नाही आम्ही, तुम्ही फक्त पासवर्ड द्या तुमचं. असली बेकार ह्यात केली आयडी, मी तेवढ्या बस फेकून दिला आणि डोळ्यातनीच पाहणे. मला इतकं कष्ट केलेलं फल वाया गेलं, मला नाही आवडत ते. इतकं लढलो देवी पशी गेलो, हात जोडला, आई मरे माता आता तूच मला उभं कर. मग त्यांनी परत एक आयडी खोलली, मग खसलो नाही, मग उभं राहिलं, मग मोठा टाळ बनलो. असं
स्टार म्हणून आणि 25 एप्रिल नंतर सुपरस्टार म्हणणार. तुला माहिती का लोक घाबरतात आता. हा तू सुपरस्टार म्हणून येणार याची भीती सगळ्यांच्या मनामध्ये दाटून आलेली आहे. तर आता काही प्रश्न कोणाला काही विचारायचे असतील तर विचारा. मनात बोलणार नसेल मनात प्रश्नच नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तर आधीच दिली आहेत आपण आपण. माईक हवाय. येस बोला माहिती. मस्त झालंय गाणं, धम्माल झालंय आणि छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघायला. सो तुम्ही तिघही सांगा की पुन्हा म्हणजे बिग बॉसच्या घरानंतर अर्थात मध्ये तुम्ही भेटलाच होता एकमेकांना, पण त्यानंतर या गाण्यानिमित्त आणि ते सुद्धा केदार शिंदे सरांचाच सिनेमा या निमित्तानं एकत्र येणं हे सगळ्यात किती गोड होतं, काय होतं? बोल बोल देऊ. नाही नाही, बोल बोल. नाही ते सरप्राईज बद्दल सांग जरा. आता रितेश सरकारचं आता लॉन्चिंगला माझ्या टेलरला मला डायरेक्ट धक्का दिला आणि आम्हाला अख्ख रितेश सरच धक्का द्यायचं बिग बॉस मध्ये बी. तर मला माहितच नव्हतं की गिफ्ट माझ्यासाठी रितेश सर माझं येणार आहेत लॉन्चिंगला, मला माहितीच नव्हतं. आणि कोणी मला सांगितलं बी नाही सरांनी, अभिदादांनी की रितेश सर येणार आहेत. परत एक 7 व्हायला गेलं तर रितेश सर त्यांनी मुलाबरोबर लिव्ह केला, बघितला असं तुम्ही अख्यांनी. छोटा मुलगा म्हणला तुम्ही सुरत चव्हाणच्या पिक्चर मध्ये काम केलं तसं बोललं. त्या सरांनी मग केदार सरांना का त्या सरांना हिरे पाठवला, मग मला पाठवला, मी माझ्या आयडीला सोडला. तर मला किती आनंद आहे की रितेश सर बोललं, ती शब्द पुन्हा केला, ती लॉन्चिंगला आलं. तर आता तसंच झालं की ह्या गाण्याला मला माहितच नव्हती की माझी बिग बॉसची टीम माझ्या गाण्यात येणार नाही. तसंच यांनी बी धक्का दिला, माहितच नव्हतं. मी जेवायला गेलो तेव्हाच हे आली. मग पाहिल्यावर काय इतकं खुश वाटलं? झालो ना. बरं, छान वाटलं. मी लय नाही, खुश त्याच्या झालो, मी डोळ्यातच नाचायला डोळ्यातच लागलो. पाणी आलं तेव्हा हा. सगळ्यांना बघून आणि मजा आली. आता जेवत होता आणि त्याच्यानंतर मला आठवतं की ते एकतर तो सूरज जेवताना अत्यंत आरामात जेवतो. मी त्याला 100 वेळा सांगितलं की माझ्यावर जेवायला बस. मला ना सर काय करायचं, मी जेवाय बसलो, सर थांबा ना वाईज काय काय करताय पोटात पाण्याचं बघू बनव. तर त्या दिवशी जेवताना ही सगळी गँग एकत्र बसली होती. मग त्याच्यात वैभव होता, इरिना, पुरुषोत्तम दादा होते आणि तिथे हा पुढारी पण होताच आणि जानवी. या 5 जणांनी ज्या पद्धतीने इतकं प्रेमाने आपलेपणाने या गाण्यामध्ये सहभाग घेतलाय, थँक्यू व्हेरी मच यार. खरंच माझ्या गाण्यात आल्याबद्दल मनापासून अरे क्या बात आपला आहे. सिनेमा आहे आपला. आपलं जान्हवी, तुला जेव्हा कळलं होतं पहिल्यांदा की आता हे असं शूट होणार आहे, काय रिएक्शन आहे? एकच फोन आला मला आणि मी सगळं कॅन्सल केलं की ही डेट आहे, या डेटला आपण असं असं सूरजचं गाणं आहे हळदीचं, त्या गाण्यात तुम्हाला एंट्री करायची आहे. मग मी कसलाच विचार नाही केला, म्हणलं हो सूरजचं गाणं आणि केदार शिंदे सरांचं फिल्म आहे, सो नाही म्हणणं प्रश्नच येत नाही ना. अगदीच इतका गोल्डन चान्स कोण सोडणार आहे. सो लगेच हो म्हणलं आणि लगेच. तरीही काही कोणी कॉन्टॅक्ट केला नव्हता सूरजला की आम्ही आहोत, आम्ही येणार आहोत, काही शेवटपर्यंत आम्ही कोणीच बोललो सांगितलंच नाही. आणि आल्यावर सरप्राईज होतं त्याला आणि त्याला खूप आनंद झाला. जसा तो बिग बॉसच्या घरातही होता तसंच तो अजूनही तसाच आहे, साधा भोळा. अजूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. त्यांनी खूप मोठी कामं केली. आता फिल्म येते यार एवढी मोठी. सो ट्रेलर बघून पण मला खूप आनंद झाला आणि धमाल केलेली आम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, आमचं शूटिंग झालं गाण्याचं, त्याच्यानंतरही आम्ही नाचत होतो. म्हणजे अख्खा क्राऊड, इतकं गाणंच ते एवढं जबरदस्त होतं. ते आम्हाला शिकवाय आलते ना, हा. ती बी जमली नाही. हो, कोणीच कारण नाही. सूरज चव्हाण जमत नाही. त्याच्याकडे बघूनच अर्धी एनर्जी त्याच्याकडूनच येते. खोटं बोलत नाही. माझी ही अख्खी बाजू एक अख्खी गिरती. असं वाटत होतं करू का नको करू, पण मी काय म्हणलं दुखलं तरी चालन, पण गाणं टॉपचं झालं. टॉपचंच गाणं झालेलं आहे. आणि या गाण्याच्या निमित्ताने खूप वेगवेगळे म्हणजे हेमंत आपल्याला नाचताना दिसतोय, जुईचं लग्न होतंय असं दिसतंय, सूरज नाचताना दिसतोय, असे बरेचसे प्रश्न. म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदाच ते गाणं बघितलं, पण त्याच्यानंतर बघितल्यानं खूप प्रश्न येणार आहे आणि तुम्ही खूप प्रश्न विचारणार आहे. मला खात्रीकडून उत्सुकता वाढवणार सुद्धा गाणं आहे. म्हणजे जेवढं नाचायला लावणार आहे तेवढंच. अरे म्हणजे काय, आता ट्रेलरमध्ये वेगळं दिसत होतं, हे आता हे एकदम वेगळे लोक कसे काय आले, कुठून आले वगैरे अशी गंमत आहे. तर त्याच्याबद्दल काहीतरी सर काय आहे की आपण एक गोष्ट जेव्हा सादर करतो त्याची क्युरिओसिटी बिल्टअप व्हायची. येस. जिओ स्टुडिओज कडे बरोबर केदार शिंदे प्रोडक्शन्सनी ही फिल्म समोर आणण्याचं ठरवलं तेव्हा त्याचं प्रमोशन प्लॅनिंग पण त्या पद्धतीचं झालं होतं.
जेवढे धक्के आता हळूहळू त्या अगदी 2 टीजर, त्याच्यानंतर ट्रेलर, आता 3 गाणी झाली. Yes. पहिलं झापूक झुपूक जे सोलो होतं, Solo. त्याच्यानंतर पोरांचा बाजार उठल्यामध्ये 3 जण होते आणि आता या गाण्यामध्ये आणखी 3 जण वेगळीच दिसत आहेत. तर ही जी क्युरिओसिटी आहे ही बिल्टअप व्हायला पाहिजे. कारण काय आहे की आपण जेव्हा तिकीट काढतो ना तेव्हा या सिनेमामध्ये काय आहे आणि आपल्याला काय बघायला मिळतं याची क्युरिओसिटी बिल्टअप झाली तरच त्या तिकिटाचे पैसे वसूल होतात. आणि आपल्या खूप कामाचे आणि कष्टाचे पैसे आहेत. नक्कीच. आणि मला नेहमी याचं प्रेशर येतं की आपण जेव्हा कलाकृती सादर करतो तेव्हा त्या लोकांना, त्या प्रेक्षकांना इतकं गृहीत धरून उपयोगाचं नाही. त्यांना सरप्राईज करण्याची गरज आहे. येस आणि ते सरप्राईज झाले तरच थिएटरकडे येणार आहे. Yes. सो आता वाट बघायची ते 25 तारखेची. येस 25 तारखेची वाट बघायची आणि मला खात्री आहे की चित्रपट बघताना तर सरप्राईज मिळेलच आणि लोक सगळ्या प्रकार अनुभवतील. म्हणजे रडायला पण येईल त्यांना, हसायला पण येईल, प्रचंड राग सुद्धा येईल काही गोष्टींचा. कधी कधी एकदम फायटिंग बघितल्यानंतर उसळून पण निघतील. काही लोकांची जिद्द जागी होईल आणि काही लोक जबरदस्त नाचतील या सगळ्या गाण्यांवर. कारण एकूण एक गाणं जबरदस्त झालेलं आहे कारण मी ऐकलेलं आहे. तर